लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा आणि फायरिंग करून फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक केली आहे। या कारवाई दरम्यान आरोपीच्या मैत्रिणीला बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेला नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बसस्थानकात आरोपी भूषण गोसावी व त्याच्या साथीदाराने फिर्यादी अफरोज अख्तर खान यांना पिस्तूल पोटाला लावून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्याकडील तब्बल 97,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले। या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी चक्र वेगाने फिरली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने आरोपीचा कसून शोध सुरू केला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रोहित पवार याला शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा आरोपी आयुष शिंदे याला 4 ऑगस्ट रोजी जेल रोड परिसरातील दत्तक पेट्रोल पंपावर भरत असताना सापळा रचून अटक करण्यात आली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। मुख्य आरोपी भूषण गोसावी याने त्याच्याकडील विनापरवाना गावठी कट्टा त्याची मैत्रीण कोमल गायकवाड हिच्याकडे ठेवण्याची दिला होता। कोमल गायकवाड हिने त्या कट्ट्यातून हवेत गोळीबार करत त्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला। या प्रकरणानंतर पोलिसांनी कोमल गायकवाड हिलाही अटक केली असून तिच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 3/25 तसेच MPO ऍक्ट कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत असून ही उल्लेखनीय कारवाई करणाऱ्या नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाचे पोलीस आयुक्तांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे किंवा तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण ज्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2 चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ॲक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिनं स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे। तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325, 525 चा गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे। तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे। तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे। असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा, असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे, एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत। बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस स्टेशन DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षा जी काय ती दिली जाईल। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।